लक्षात घ्या, आपल्याला या शरीराची किंमत कळाली नाही. या शरीराचा विनियोग काय करायचा आहे मला साधू सांगायचं, त्याचा विवेक सांगायचा. हे शरीर आहे, हे चलन आहे. हे शरीराने तुम्हाला काही करता येणार नाही. जसं भाजीपाल्याने प्रवास होऊ शकत नाही, भाजीपाल्याने एखादं काही वस्तू मिळणार नाही, पण ज्याच्यावर ते कागदाचे पण त्याच्यावर राजमुद्रेचा शिक्का आहे, तर त्याने अनेक वस्तू जोडल्या जातात. हो, कागदाचे पेपरला सुद्धा कागदच असतो वर्तमानपत्राचा, पण त्याने काही मिळेल का? का त्याच्यावर राज आज्ञेचा शिक्का नाही. तसं तुमच्या आमच्यावर अंतकरणावर ज्यावेळेस नामस्मरणाचा शिक्का होईल, हो, ठसा पडेल, त्यावेळेस खऱ्या अर्थानं हे कुठेही चलतं. मग ही इथं चलं ना आता, या शरीराचा कारभार इथं आहे. पण हे शरीर खर्च करून आपल्याला ऊर्ध्व गती प्राप्त झाली पाहिजे. त्या स्वरूपाशी भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला विलीन होता यायला पाहिजे. तिथपर्यंत पोहोचण्याकरता हे शरीर आपल्याला, हे चलन आहे, हे चलन खर्च करून आपल्याला चलन तयार केलं पाहिजे. म्हणजे काय, किती करा बरोबर काय येतं? बरोबर काय येत नाही का? का जे बरोबर येतं ते आपण करत नाही. पाप पुण्य बरोबर आहे. हो, पापही नको आपल्याला आणि पुण्यही नको, पण शुद्ध पुण्याची गरज आहे. आणि ते शुद्ध पुण्य महात्म्याकडे. कारण पापात्मके पापे नरका जायचे आणि पुण्यात्मके पापे स्वर्गा जायचे. आणि माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य, आणि ते साधूकडे शुद्ध पुण्य असतं. साधू मिश्रित पापही करत नाही, मिश्रित पुण्यही करत नाही, शुद्ध पुण्य असतं. आणि असं जे शुद्ध पुण्य, त्या पुण्याने तो महात्मा त्या स्थितीला जातो. हो, हे त्याचं उत्तर आहे. आपल्याला हे चलन आणि चलन कळायला पाहिजे. हे सगळे ना, हे चलन आहे राजा. हे सगळे का हे दिसतंय ना, ही गाडी घोडी माडी सगळं दिसतंय, ते चलन आहे. हे तुम्हाला भगवंत जोडण्याकरता साधन आहे. हे सगळं भगवंत जोडण्याकरता आहे. पैसा कशा करताय? भगवंत जोडण्या. गाडी कशा करताय? भगवंत जोडण्या. हे झाडं जोडायत ना, हे सुद्धा भगवंत जोडण्या. पण आपण त्याचा विनियोग करतो कसा? पैसा चांगला की वाईट? तसं शरीर आहे. पैशाला जसं शास्त्र धन मानतं, तसं शरीराला सुद्धा धन मानतं.